नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाळ असल्यामुळं माझी धावपळ तर होतीच आहे. 5-6 वाजता परत दिवसभराची जी दुपटे वगैरे पडलेली असते ते धुवून टाकते आणि आता हे वाळत घालायचं चालू आहे माझं. आता घरात साफसफाई तर करायची होती, त्यामुळे रोज थोडं थोडं ना जसा वेळ भेटेल तसं साफसफाई करायची ठरवली मी. आजकाल दिवसभरात ना कपडे 2 ते 3 वेळा धुवून होतात बरं का माझे. त्याच्यानंतर मी डिलिव्हरीला जायच्या आधी ना सगळ्या गोष्टी मी प्रॉपर पॅक करून ठेवलेल्या आहेत, कशाला कीड लागू नये, काही खराब होऊ नये म्हणून. आणि तरीसुद्धा हे जे राळे आहेत ना, त्या राळ्यांना किडे लागले होते. ह्याच्यामध्ये मी लवंगा टाकून गेलते जाताना, फक्त मला लिंबाचे पाले काही भेटले नव्हते. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये लिंबाचे पाले आणायला जायला झालंच नव्हतं मला, ते राहिलेले फक्त. तर एवढे सगळे किडे लागलेत त्याला. आणि बाकी जे सामान फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीजमध्ये मी ठेवले होते, आणि जे खराब होणार होते ते जातानाच मी गावाला घेऊन गेले होते. तरीसुद्धा आता ह्याला एवढे किडे लागलेत. तर नाही नाही म्हणत ना, किडे तर भरपूर निघाले. आता इथं माझे हे काम होते तोपर्यंत ना आयुष्य इथं त्याच्या सायकल ऑइलिंग करायचं चालू होतं. गावाकडनं यायच्या आधी ना सायकल अशी बसूनच होती, त्यामुळे जरा जास्त पळत नव्हती. त्याला वाटायचं पळायला पाहिजे सायकल, म्हणून इथं हा स्प्रे मारतोय तो चेनवरती सायकलच्या. पाळण्याचा पण खूपच आवाज येत होता, म्हणून त्याने पाळण्याला पण स्प्रे करून घेतला होता. काल असं पण तुमच्या खूप कमेंट आल्या होत्या. तिकडे तोपर्यंत मी साफसफाईला लागली होते. आत्ता बाळ उठते, बाळाला बघत बघत रोज थोडं थोडं करायचं चालू आहे. त्यामुळे आज ट्रॉल्या साफ केल्या होत्या, आणि वरनं ते काय मला डिटेल शूट घ्यायला झालं नाही बरं का. बाळाला अधूनमधून सारखं दमवत होतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे जायचं मग साफ करायचं असं चालू होतं. मग आता फायनली किचनच्या ट्रॉल्या पण मी साफ करून घेतल्या होत्या. इकडे माझं फ्रीज वगैरे पण साफ करायचं चालू. तोपर्यंत संध्याकाळची वेळ होती, फ्रीज पण सगळा साफ करून झाला होता. आणि म्हटलं आधी देवाला दिवा लावून घ्यावा. देवाला दिवा लावला आधी. संध्याकाळची वेळ मात्र देवाला दिवा लावला. अगरबत्तीचा मस्त सुगंध दरवळत असताना ना खूप प्रसन्न वाटतं घरात. त्यामुळे देवाचा दिवा सगळ्यात आधी लावून घेते. देवाला नमस्कार करून झाल्यानंतर ना तुळशीला पण दिवा लावते. बाहेर गॅलरीमध्ये तुळशीला दिवा लावलेलं बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर वाटण करून ठेवावं म्हटलं. एकदा वाटण रेडी असलं ना भाजी करायचा कंटाळा येत नाही, म्हणून खोबरं, लसूण आणि कोथिंबीर एकत्रच वाटण करून ठेवायचं ठरवलं होतं मी. त्यासाठी खोबरं सगळं कट करून घेतलं होतं, लसूण पण सोलून घेतला होता, कोथिंबीर धुवून आधीच ठेवलेली होती. मग ती तेवढी बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. रोज भाजी बनवताना ना हे सगळं वाटण बनवून भाजी बनवायचा तसा खूप कंटाळा येतो बरं का. म्हणजे बाळामुळे एक तर दमायला होतं खूप, म्हणून मी काय केलं, आधीच हे वाटण बनवून ठेवलं होतं. आता फक्त भाजी फोडणी टाकायला जास्त वेळ लागत नाही. आता मिक्सरच्या आवाजामुळे राधा परत रडायला लागली. आधी तिला जवळ घ्यायला लागते. राधाला खाली ठेवून मग मी कामाला लागले ना, राधा जास्तच रडायला चालू करत होती, म्हणून मी तिला घेऊन बसले. तोपर्यंत टीव्हीला पिक्चर लागला होता, पिक्चर बघत बघतच माझं चालू होतं, तिला मांडीवर घेऊन बसले होते. आता मागच्या व्हिडिओत मी जसं म्हणले होते ना, तसंच आयुष पुण्यात यायला तयारच नव्हता. फक्त ही गाडी घेतो म्हणले म्हणून आयुष पुण्यात आला होता. म्हणून आज त्याची ही गाडी खोलून दाखवायचं चालू होतं. गावाकडे असताना ना तसं आयुष जनावरांसोबत खूप जमलं होतं त्याला रानात राहायला खूप आवडतं. त्याला जबरदस्ती इकडे घेऊन येताना पण आम्हाला वाईट होतं. आयुष लहान असताना तर आम्ही गाडीमध्ये बसेपर्यंत ओरडायचा, मला पुण्याला यायचं नाही, मला पुण्याला यायचं नाही म्हणून तो रडायचा. तेव्हा पण असंच आम्ही गोड बोलून त्याला घेऊन यायचो इकडं. आणि इकडं आल्यानंतर पण ना 2-4 दिवस गेले की त्याला ताप यायला चालू व्हायचा, आणि म्हणजे तो गावाकडचा सगळ्यांचा जोसरा काढत होता. आणि 8-10 दिवस झाले की थोडा नॉर्मल व्हायचा. संध्याकाळी मात्र तो आहून घेऊन सायकल खेळायला गेला होता खाली. मला तर काय आता जाता येत नाही बाळाला सोडून, त्यामुळं मग तो ह्यांना घेऊन जातो खेळायला. मग भरपूर दमून सायकल खेळून आला की घरी येतो, फ्रेश होतो आणि झोपी जातो. आता उद्या आत्या पण येणार आहेत. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.